मंडळी, आज आपल्या किचनमध्ये कोणताही पदार्थ बनणार नाही आहे. तर आज एक फक्त टीप बनणार आहे. हे आहे अद्रकचे बॉल्स. बरेचदा आपल्याकडे काय होतं, खूप सारं अद्रक आणतो आणि ते एक तर वाळतं, नाहीतर मग खराब होतं. पण त्याला प्रिझर्व्ह कसं करायचं याच्यासाठी ही आजची ट्रिक आहे. तुम्ही बघू शकता की किती छान हे बॉल्स आपल्याला अद्रकचे तयार करून घेतले आहेत आपण. काय करायचं आहे, अद्रक स्वच्छ पहिले पाण्यात भिजत घातलं होतं. सगळं माती निघून गेल्यानंतर त्याचं साल काढायचं आहे आणि बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. हे तुकडे आपल्याला मिक्सरला फिरवायचे आहे. मिक्सरमध्ये फिरवताना यामध्ये थोडं देखील पाणी आपल्याला घालायचं नाही आहे, कारण मुळात अद्रकमध्ये बऱ्यापैकी पाण्याचा अंश असतो, त्यामुळे ते छान बारीक वाटलं जातं. आता वाटल्यानंतर तुम्ही बघू शकता की हे किती छान बारीक झालेलं आहे. परत यात पाणी घालण्याची सुद्धा काहीही गरज नाही. आता हे सगळं वाटण जे आहे ते आपल्याला स्टोअर करायचं आहे. हे चॉकलेट्सचे मोल्ड आहेत. यामध्ये मी थोडं जे वाटण आपलं तयार झालं आहे म्हणजे पेस्ट, ती थोडी त्यामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित दाबून पॅक करून घेणार आहे. आणि हे असे सगळे तयार झालेले मोल्ड्स आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत. फ्रीझरमध्ये तासभर आपण ठेवले हे की छान कडक एकदम सेट होऊन येतात. आणि त्यानंतर हे सगळे जे बॉल्स तयार झाले आहेत ते आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे आहे आणि परत ही जी बरणी आहे फ्रीझरमध्येच ठेवायची आहे. ज्या वेळेला आपल्याला उपयोग करायचा आहे त्यावेळेला एक बॉल काढायचा आहे आणि गरजेनुसार चहामध्ये घालून आपल्याला छानपैकी चहा तयार करून घ्यायचा आहे. जर तुम्ही मसाल्याच्या भाजीसाठी वापरणार असाल तर थोडा वेळ आधी तुम्हाला काढून ठेवावं लागेल. हे लगेच नरम होतं आणि तुम्ही मसाल्यामध्ये पण वापरू शकता. तर ही घाईच्या वेळी कामात येणारी उपयुक्त अशी टीप तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. रेसिपी बनवून बघा. थँक यू व्हेरी मच.